जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले गडावर कान्होजी जेधे त्यांच्या मुलांसह आले होते. विजापूरहून आलेल्या फरमान त्यांनी राजांना दाखविला. त्यांनी खानाला मिळण्यास सांगितले, पण जेध्यांनी इमान डगमगू दिले नाही. राजे त्यांच्यावर खुश होते. तोच खानाने बजाजी निंबाळकरांना कैद केल्याचे कळले. राजांनी खानाला गळ घालून बजाजीची सुटका करून घेतली. आता बघूयात पुढे. राजगडाची सदर दररोज येणाऱ्या सरदारांनी भरत होती. खलबत खाण्यात खलबते शिजत होती. फडातून नवे हुकूम सुटत होते. राजांना क्षणाची उसंत नव्हती. राजगडाची भक्कम नाकेबंदी केली होती. तिन्ही माचांचे आणि बाले किल्ल्यांचे बुरुज तोफांनी सजले होते. अखंड कोसळणाऱ्या पावसाचे भान कुणाला राहिले नव्हते. बाजीप्रभू देशपांडे गडावर हजर झाले. धिप्पाड शरीराचे बाजीप्रभू राजांच्या मुजऱ्याला उभे ठाकले. राजांनी विचारले, बाजी, मोहनगड सज्ज झाला? हिरसड मावळातल्या ओस पडलेल्या गडाला त्यांनी मोहनगड असे नाव दिले होते. विजापुराहून खान निघणार याची प्रथम बातमी आली होती. तेव्हाच राजांनी मोहनगड भक्कम करून घ्यायला बाजीप्रभूंना आज्ञा केली होती. बाजीप्रभू म्हणाले, राजे, गड पुरा बंदोबस्तात आहे, चिंता नसावी. बाजी, तुम्ही असल्यावर चिंता कसली? आपली शिबंदी ही आणलीत ना? हो, शिबंदी आपल्या आज्ञेप्रमाणे शिवापूरला आहे. ठीक आहे. पावसाने दिलेली उघडीप पाहून राजगडाच्या संजीवनी माचीवर तोफा चढवायचे काम सुरू झाले. माची अरुंद, त्यामुळे तोफांचे गाडे कष्टाने पुढे सरकत होते. पावसाने ओल्या झालेल्या मातीत चाके रुतत होती. राजे जातीने हे काम पाहत होते. एक मध्यम तोफ अशीच रेलली जात असता गाड्याचे चाक सारणीत घसरले. तोफ कलली. अरुंद जागेवर जनावरे आणणे कठीण होते. माणूस बळाने तोफ वर घेण्याचे काम चालू होते. अडचणीच्या जागेमुळे आणि चिखलामुळे तोफगाडा रेसभरही सरकत नव्हता. राजांच्या बरोबर बाजीप्रभू, तानाजी, संभाजी कावजी, पानसंबळ ही माणसे हे दृश्य पाहत होती. थोडा वेळ गेला आणि संभाजी अस्तनी आखडीत खाली उतरला. येसाजीने विचारले, काय संभाजी, काय बेत? आता धावतोच की, म्हणत संभाजी कावजी गाड्याजवळ गेला. साऱ्यांना त्याने बाजूला केले. सारणीत दाटीवाटीने संभाजी उतरला. गाड्यांच्या मागच्या पुढच्या माणसांना संभाजी म्हणाला, चाक वर आलं की गाडा वर ओढा. दोन्ही हातांवर थुंकून संभाजीने श्वास घेतला. छाती तटतटून फुगली. त्याने गाड्याला हात लावला. हातांचे गोळे तटतटले. नरड्याची शिरणशीर इंगळीसारखी उमटली. गाडा करकरला. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. गाड्याचे चाक उचलले जात होते. चाक वर आले आणि हर हर महादेवची गर्जना होऊन गाडा खेचला गेला. रुतलेले चाक सारणीतून वर आले. संभाजी राजांच्या जवळ आला. राजे कौतुकाने म्हणाले, संभाजी, आजवर आम्ही नुसता तुमचा धिप्पाड देह पाहत होतो, पण त्याची ताकद आज पाहिली. महाराज, याला जेवायला कोण बी बलवत नाही. अर्ध बकर जागता बसवतो. बळकट घोड सहज उचलल अशी ताकद आहे याची. तानाजी, कुठतरी दृष्ट लागेल त्याला. डोळ्यात मावला तर लागणार नव? तानाजीच्या बोलण्याने सारे हसले. तोफा जागेवर बसलेल्या पाहून राजे माघारी आले. शिवापट्टण आणि राजगड सरदारांनी मावळ्यांनी भरून गेला. राजगडाचा बंदोबस्त करून राजांनी राजगड फिरंगोजींच्या ताब्यात दिला आणि स्वतः जावळीला जाण्याचा निर्णय जाहीर केला. जिजाबाई म्हणाल्या, राजे, पाऊस मी म्हणतोय. जावळीत जाण्याऐवजी इथंच राहिलं तर काय बिघडेल?
मासाहेब, खान अजून वाईला आला नाही. वाईला खान आला की आम्ही असू त्या जागी त्याचं लक्ष जाईल. तुम्ही शंभूराजे सारे इथं राहा. आम्ही जावळीला जातो. त्यामुळं राजगड सुरक्षित राहील. राजे, तुम्ही संकटात, आम्ही सुरक्षित राहून काय करायचं? मासाहेब, जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढीच तुमचीही आहे. आमचे वारस शंभूराजे सुरक्षित राखणं ही तुमची जबाबदारी आहे. केव्हाही हाक मारलीत, आज्ञा केली तरी जावळीवरून आम्ही सेवेला हजर होऊ. जिजाबाईंचा निरोप घेणे सोपे होते, पण सईबाईंचा निरोप घेणे फार कठीण. सईबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. संभाजीला कडेवर घेऊन राजे सईबाईंच्या कडे गेले. सईबाईंनी हसून स्वागत केले. राजे म्हणाले, सई, पाहिलंस, आम्ही जावळीला जाणार म्हणताच हा येतो म्हणून पाठीस लागला आहे. असं हाडून सांगण्याचं काही कारण नाही. इथे सारे आहेत. आपली काळजी न करता जावं. राजे चकित झाले. त्यांनी विचारले, सई, तुला कुणी सांगितलं? आपली मनोहारी आहे ना? ऐकून तुमचं नजरबाज खातं चालू आहे तर राणीसाहेब, आपण आजारी असता पाऊल उचलणं कठीण जातं. ते मला माहीत आहे. माझी चिंता करू नये. आपण जावं, खानाचा पराभव करावा. इतकं सोपं आहे ते? आम्हाला तुमचा भरोसा आहे, सईबाई म्हणाल्या. जेव्हा तुळजाभवानीला आणि विठोबाला हात घातला तेव्हाच त्यांचं बाशिंगबळ खचलं आहे. राजे गहिवरले. सई, किती सहजपणे दुसऱ्याला आत्मविश्वास देऊन मोकळी होतेस. राजांनी सईबाईचा निरोप घेतला. जिजाबाईंचे पाय शिवून राजे जावळीला भर पावसात निघाले. फिरंगोजी म्हणाले, राजे, एक विनंती आहे. सांगा फिरंगोजी. मी आपल्या बरोबर येतो. फिरंगोजी, तुम्हाला आम्ही मुद्दाम इथं ठेवून जातो आहोत. इथं मासाहेब आहेत, शंभूराजे आहेत, राणीसाहेब आजारी आहेत. तुमच्या भरवशावर ही जीवाभावाची माणसं सोडून आम्ही निर्धास्त होऊन जावळीला जात आहोत. ही जबाबदारी तेवढीच मोठी आहे. फिरंगोजींना मुजरा केला. 4 पावले पुढे गेलेले राजे मागे वळले. फिरंगोजींना म्हणाले, राणीसाहेब आजारी आहेत. त्यांचं क्षेमकुशल दररोज कळवीत चला. राजांनी राजगड सोडला. खान कृष्णा काठाने वाई जवळ करीत होता. राजे जावळीला आले. जावळी खोऱ्याला छावणीचे स्वरूप आले. खोऱ्यातल्या प्रत्येक खेड्यात राजांचे सैन्य पसरले होते. भर पावसात राजे जावळीला सैन्याची जुळवाजुळव करत होते. मोरोपंत पिंगळ्यांनी प्रतापगड सुसज्ज करून ठेवला होता. कल्याणहून पाठविलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी प्रतापगडाचे मोर्चे धरून ठेवले होते. श्रावणाचे कोवळे ऊन जावळी उजळू लागले. अखंड जलधारांनी चिंब झालेली सृष्टी त्या उन्हात अंग वाळवू लागली. पावसाळा संपला. पाऊल वाटांचे शेवाळ नाहीसे झाले. रात्री अपरात्री जावळी खोऱ्यात टापांचे आवाज उठू लागले. डोंगर कपारीतून मशाली फिरताना दिसू लागल्या. राजांनी प्रतापगडावर ठाणे हलविले होते. खान कुठे जरी उतरला तरी प्रतापगड सोडायचा नाही हे राजांनी ठरविले. खान वाईला येणार हे राजांना नक्की माहीत होते. प्रतापगडापासून कोसाच्या अंतराने वाई फार जवळ होती, पण वाईहून प्रतापगड गाठणे इतके सोपे नव्हते. घनदाट रानाने आणि चोहोबाजूंच्या डोंगर शाखांनी वेढलेल्या जावळी खोऱ्यात राजांचा प्रतापगड अगदी सुरक्षित होता. खानासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करायला याच्यासारखी आड जागा नव्हती. राजे खानाची पुढची हालचाल पाहत होते. एके दिवशी राजगडाहून आनंदाची बातमी आली. औरंगजेबाने सिंहासनारोहण प्रसंगी राजांना खास पोशाख व खुशीचे पत्र पाठविले होते. राजांना ती घटना अपेक्षितच होती. कायम नजर ठेवणाऱ्या प्रमुख पात्राचा अभिनय निदान आज तरी मोहक होता.
पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजगडाहून सईबाईंची तब्येत बिघडण्याची वार्ता घेऊन स्वार आला. राजांना तातडीने बोलावले होते. चिंतातूर मनाने राजांनी प्रतापगड सोडला.